चालकावर चाकूने हल्ला करत पिकअप लूट प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी. माणुसकीच्या नात्याने अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देणे एका वाहन चालकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मुंबई आग्रा महामार्गावर घडली आहे. प्रवाशांच्या वेशात आलेल्या 3 तरुणांनी चालकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून 8 लाख रुपयांची नवीन बोलेरो पिकअप, रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेला. या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मध्य प्रदेशातील 3 आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील रहिवासी प्रमोद कुमार मौर्या वय 45 हे 16 जानेवारी रोजी मुंबईहून नवीन बोलेरो पिकअप 1360 घेऊन मध्य प्रदेशातील नीमचकडे जात होते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव टोल नाक्याजवळ 3 तरुणांनी धुळ्याला जाण्यासाठी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. मात्र धुळे आल्यावर त्यांनी उतरण्यास नकार दिला. मध्यरात्रीच्या सुमारास सोनगीर टोल नाका ओलांडल्यानंतर मौर्या यांनी त्यांना उतरण्यास सांगितले आणि भाड्याचे पैसे मागितले. याचा राग येऊन आरोपींनी अचानक चाकू काढून मौर्या यांच्या पोटावर आणि पायावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मौर्या यांना निर्जनस्थळी फेकून देऊन हल्लेखोर पिकअप, 8,000 रुपये रोख आणि मोबाईल घेऊन पसार झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला तातडीने धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकू जप्त केला. संशयावरून ताब्यात घेतलेल्या तरुणांची कसून चौकशी सुरू असून विशाल जगदीश नागर वय 24 राहणार देवास मध्य प्रदेश, निलेश बद्रीलाल चौधरी वय 22 राहणार इंदोर मध्य प्रदेश, अलोक राजेश परिहार वय 20 राहणार देवास मध्य प्रदेश या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चालकावर चाकूने हल्ला करत पिकअप आरोपींकडून 8,18,000 रुपयांचा मुद्देमाल, पिकअप, रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6) जबरी चोरी व खुनाचा प्रयत्न यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.